सुट्टीवरनं आल्यापासून देवघर साफ करायचं आहे, पण रोज काही ना काही असतं. कधी तर चालत नसतं, कधी नॉनव्हेज खाल्लेलं असतं आणि त्यातल्या त्यात मी घरी नसते. पण आज मी ठरवलं आहे, काही होऊन गेलं तरी आज मी हे काम संपवेलच. पण त्या अगोदर आज सकाळपासूनचं रुटीन शेअर करते. तर सकाळी फ्रेश झाले, त्यानंतर देवपूजा करून घेतली. आज मी सकाळी नारळ पाणी घेतलं, रात्री भिजवलेले बदाम आणि ॲपल खाल्लं, कारण चहा बंद ठेवायचा मी ट्राय करते. तर आज नाश्ता स्किप करून मी डायरेक्ट दुपारचं जेवण बनवणार आहे. आणि आज मी डाळ भात, मटकीची भाजी आणि सोबतच शिरा बनवणार आहे. तर सगळ्यात आधी मी इकडे कालच ही मटकी भिजायला टाकलेली होती आणि रात्री असं मोड यायला बांधून ठेवली होती. तर बघा किती छान हिला मोड आलेले आहेत. त्यानंतर भाजीसाठी कांदा कापून घेतला आणि फोडणी द्यायला लागल्यावर मला कळलं की लसूणची चटणी संपलेली आहे. मग काय इकडे घाईघाईत पटकन 2-4 भाजीपुरते लसूण सोलले आणि ही चटणी बनवून घेतली. भाजीला फोडणी दिल्यानंतर इकडे गरम पाणी टाकून भाजी शिजायला ठेवली. तोपर्यंत इकडे डाळ जी आहे ती मी आधीच कुकरला लावली होती, ती पण छान शिजली आहे आणि कुकर पण थंड झाला होता. मग यात थोडं गरम पाणी घालून डाळ घोटून घेतली. त्यानंतर डाळच्या फोडणीची तयारी करून घेतली. डाळ होते तोपर्यंत इकडे मी राईस पण लावून दिला आहे आणि मग इकडे मी लागले शिरा बनवण्यासाठी. आता चहा बंद ठेवायचं कारण आहे की साखर कमीत कमी खाल्ली जावी आणि चहा बंद ठेवून मी जर एवढी मोठी साखर टाकून साखरेचा शिरा खाईल तर काय उपयोग. त्यामुळे मी बनवते गुळाचा शिरा. तर इकडे मी गुळ आणि पाणी मिक्स करून ठेवलंय जेणेकरून गुळ वितळेल. शिरा बनवायला गॅस पण खाली नव्हता, तोपर्यंत म्हटलं चला एक्स्ट्राची लसूण चटणी बनवून ठेवू. त्यासाठी लसूण सोलून घेतले. त्यानंतर इकडे शिरा बनवायला घेतला. तुपात मस्त रवा भाजून घेतला. त्यानंतर थोडेसे बदामाचे काप टाकले आणि त्यानंतर जे गुळ आणि पाणी मी बनवलं होतं ते गरम करून घेतलं आणि या रव्यामध्ये घातलं आणि झाकण ठेवून 2 मिनिटासाठी छान वाफू दिलं. मस्त असा गुळाचा शिरा तयार आहे. त्यानंतर इकडे नैवेद्याचं ताट केलं, देवाला नैवेद्य दाखवला आणि मग जेवण केलं. त्यानंतर माझं रोजचंच कामाचं रुटीन. मग घरी आल्यावर संध्याकाळचा चहा स्किप करून मी द्राक्षे खाल्ले. कालच माझे अंकल आले आणि त्यांनी हे द्राक्षे आणले होते आणि खरंच चवीला खूप छान आणि गोड द्राक्षे होते. आज सकाळचं जेवण जरा उरलेलं होतं, त्यामुळे मला आज रात्रीचा स्वयंपाक नव्हता. मग म्हटलं चला देवघर साफ करून घेऊ. संध्याकाळच्या देवपूजेच्या आधी हे देवघर साफ करून घेतलं. आता संध्याकाळी असं देवघर साफ करणं कितपत योग्य आहे ते मला नाही माहीत, पण मग अशाने माझं रोजच साफसफाई करायचं राहून जातं. त्यामुळे म्हटलं चला काही असू दे, आता क्लिनिंग करूनच घेते. सगळं काही पुसून घेतलं आणि परत सगळं मांडून घेतलं. काही गोष्टी धुवायच्या होत्या त्या बाजूला काढल्या. त्यानंतर मी गेली वॉकला आणि येताना थोडाफार भाजीपाला घेतला. मस्त असे गरमागरम वडापाव आमच्या दोघांसाठी आणले. मग जेवण झालं. सगळं आवरून झाल्यावर हे देवघरातली काही भांडी मी धुवायला काढलेली होती, ती स्वच्छ धुवून घेतली आणि मग लगेच सगळ्या गोष्टी पुसून घेतल्या. सो असा होता माझा आजचा डे. पुन्हा भेटूया एका नवीन व्लॉगमध्ये. बाय.